कोणतीही डाय, मेहंदी किंवा केमिकलचा वापर न करता पांढरे झालेले केस मुळापासून काळे करण्यासाठी हा घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा. अगदी तुम्हाला कमालीचे फायदे मिळतील. त्यासोबतच केस मजबूत होतील, शायनी, स्मूथ, दाट होतील आणि त्यासोबतच बघा केसांसाठी बेस्ट हा उपाय आहे. दररोज करण्याची गरज नाही, एकही रुपया खर्च नाही. घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्ही याला बनवू शकता. चला तर मग यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते बघूयात. तर यासाठी ना खूपच सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी बघा वाळलेला कढीपत्ता मी घेतलेला आहे. तुमच्याकडे ओला फ्रेश कढीपत्ता असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता, पण जर वाळलेला असेल तर अजूनच चांगलं, कारण की हे लवकर बनतं वाळलेला कढीपत्त्याने. पण असं नाही की खराब झालेला कढीपत्ता वापरायचा. कढीपत्ता फ्रेश ताजा अगदी 1-2 तास उन्हामध्ये जरी ठेवला ना तरी छान कढीपत्ता असा वाळतो. आणि त्याच्या काड्या अशा वेगळ्या करायच्या. आणि त्यासोबतच बघा इथे आपल्याला ना कढीपत्ता जो आहे तो बारीक असा थोडासा चोळून घेतल्यासारखा केला तरी चालतो. त्यानंतर कांदा इथे मी घेतलेला आहे. कांदा मी काल कट केला होता आणि कट करून मी फक्त उन्हामध्ये कढीपत्त्यासोबतच याला ठेवलं होतं. पण याच्या जर पाकळ्या वेगळ्या करून ठेवल्यानं तर कांदा यापेक्षा जास्त असा वाळेल. मी याला थोडं असंच ठेवल्यामुळे मधला कांदा थोडासा ओलसर आहे, काही हरकत नाही. पण जर कांदा तुम्ही पूर्ण फ्रेश ताजा कांदा घेतला तर खूप जास्त रस कांद्यामध्ये असतो, ओलसरपणा असतो, तर ते बनायला थोडा टाईम लागतो. पण असा कांदा तुम्ही जर बघितला अर्धवट वाळलेला आहे पण चांगला सुकलेला आहे, कारण की पूर्ण रस कांद्याचा यामध्ये आटलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता किंवा यापेक्षा जास्त वाळलेला कांदा तुम्ही घेऊ शकता. कांदा इथे मी अर्धा कांदा वापरलेला आहे. अगदी प्रमाण कमी जास्त तुमच्यानुसार तुम्ही घेतलं तरी चालतं. यानंतर बघा आपल्याला इथे घ्यायचे आहेत फुलं. इथे मी वापरलेली आहेत जास्वंदाची फुलं मी वाळवली होती. फ्रेश ताजी फुलं मी घेतली आणि भरपूर ही ताजी फुलं मी वाळवलेली आहेत. उन्हामध्ये 2 दिवस चांगलं खरखरीत असं वाळवलेलं आहे आणि याला एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं कसं वाळवायचं. काही नाही, सिंपल प्लेटमध्ये सगळी फुलं घ्यायची ताजी फ्रेश आणि उन्हामध्ये ठेवायची. चांगली वाळली की ती अशी बरणीमध्ये भरून ठेवायची, म्हणजे पाहिजे तेव्हा वापरता येतात. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ. फुलं इथे मी 10-12 फुलं घेतलेली आहेत वाळलेली जास्वंदाची. त्यानंतर काळे तीळ घेतलेले आहेत मी 1 मोठा चमचा भरून. आणि काळे तिळच वापरा, कारण की पांढऱ्या तिळांपेक्षा काळ्या तिळामध्ये असे काही घटक असतात जे आपल्याला केस काळे करण्यासाठी मदत करतात आणि केस स्मूथ, सिल्की, शायनी देखील होतात. त्यामुळे काळ्या तिळांचाच वापर मी इथे केलेला आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता काळे तीळ 1 चमचाभर घेतलेले आहेत. जर काळे तीळ नसतील तर तुम्ही इथे काय वापरू शकता हे मी तुम्हाला पुढे सांगते. पण काळे तीळ खूप स्वस्तात मस्त एखाद्या किराणा मालाच्या दुकानात मिळतात, त्यामुळे नक्की वापरा आणि थोडेच लागतात. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे जवस देखील मी त्याच चमच्याने, जे काळे तीळ घेतले होते त्याच चमच्याने 1 चमचाभर घेतलेला आहे. आणि जवस देखील आपल्या केसांसाठी खूप चांगलं आहे. जवस आपल्या केसांना मजबूत करतं. त्यासोबतच इथे मी घेतलेले आहे मोहरी इथे आपल्याला 1 चमचाभर मोहरी घ्यायची आहे. आणि जसं आपण 1 चमचा जवस, 1 चमचा काळे तीळ आणि 1 चमचा मोहरी घेतलेली आहे तसंच आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. जर तुम्ही कढीपत्ता जास्त घेतला तर कांदा पण घ्या, जास्वंदाची फुलंही, आणि त्याचप्रमाणे इतर वस्तू देखील तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा आपल्याला इथे एक मिक्सर घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही टाका या सर्व गोष्टी एकत्रित टाकायच्या. किंवा जसं आता इथे जर तुम्ही फ्रेश कढीपत्ता घेतला किंवा ताजा कांदा घेतला तर तुम्ही याला कांदा आणि कढीपत्ता एकत्र असं बारीक करून घ्या. आणि त्यानंतर बाकी इतर गोष्टी ज्या कोरड्या आहेत त्या बारीक करून घ्या, म्हणजे 2 वेगवेगळं करा. पण इथं जसं आता कांदा, कढीपत्ता, जास्वंदाची फुलं हे सगळं असं वाळलेलं आहे, त्यामुळे मी याला एकत्रितच असं बारीक करून घेणार आहे. आणि जसं आता इथे मी म्हणलं तुम्हाला की तुम्ही काळे तीळ वापरत नसाल तर पांढरे तीळ तुम्ही वापरू शकता. पण जसं पांढरे तीळ वापरण्या अगोदर त्याला भाजून घ्या. असेच कच्चे काळे तीळ, पांढरे तीळ वापरायचे नाहीत. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला चांगलं आपण फिरवून घेऊयात, बारीक करूयात. एकजीव जेवढं होईल तेवढं बारीक करा. आणि त्यासोबतच बघा चांगलंच हे असं बारीक झालेलं आहे. तर याला आपण एका वाटीमध्ये काढा किंवा डायरेक्ट तेलामध्ये टाकलं तरी चालतं. तेल इथे मी वापरलेलं आहे. तर तेल मी ठेवलेलं आहे गॅसवरती गरम होण्यासाठी. आणि त्यानंतर तेल आपल्याला 1 वाटीभर तेल वापरायचं आहे. जेवढी पेस्ट आहे ना ही तेवढंच तेल आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पेस्ट बघा अशी चांगली बारीक झालेली आहे, कोरडी आहे. जर तुम्ही इथे आता कांदा आणि कढीपत्ता ओला वापरला तर ही ओलसर होते. हे वाळलेलं आहे त्यामुळे कोरडी झालेली आहे. तेल इथे मी कोकोनट ऑइल वापरलेलं आहे. कोकोनट ऑइल ऐवजी तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता जे भेसळयुक्त नसेल ते. आणि वाटीभर तेल कढईमध्ये टाकून गरम करण्यासाठी ठेवायचं. आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये हे टाकून पेस्ट पूर्ण अशी गरम करायची आहे. केवढी गरम करायची तर बघा
ही पेस्ट आपल्याला काळी कुट्ट होईपर्यंत, यामधून धूर निघेपर्यंत गरम करायची आहे. तर एवढं करणं खूप गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर याला कच्चं ठेवलं तर तुमचं तेल खूप कमी दिवसामध्ये वाया जाईल आणि त्यासोबतच यामध्ये फंगस, बुरशी लागते, कारण की यामध्ये थोडं मॉइश्चर राहतं. त्यामुळे योग्य टेम्परेचरवरती गरम करा. जसं यामधून थोडासा धूर निघत असेल किंवा यामध्ये थोडंसं हे पेस्ट अशी काळी दिसत असेल तर समजून जायचं की आता बनत आहे. फुल गॅस करू शकता, मीडियम गॅस करू शकता, अगदी तुमच्यानुसार. आणि त्यासोबतच ना आता हे तेल जे आहे ते अगदी भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवून ठेवलं तरी चालतं. पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येतं. भरपूर दिवस म्हणजे 4-5 महिन्याचा स्टॉक मी नेहमी बनवते. आणि मध्ये कसं कोणी जसं बऱ्याच वेळा काय करतं, डेली तेल लावतं, तर त्यांना जास्त तेल लागू शकतं. तुम्ही जर आठवड्यातून 1-2 वेळाच तेल लावतात तर त्यांना कमी तेल लागू शकतं. तर त्यानुसार तुम्ही याला बनवलं तरी चालतं. पेस्ट बघा अशी काळी कुट्ट झालेली आहे, धूरही यामधून निघत आहे आणि छान यामध्ये 1-2 उकळ्या आलत्या. तर आता आपण गॅस बंद केला तरी चालतो. फक्त लक्ष करायचं, जर एखादा मोठा पार्टिकल पीस यामध्ये राहिला असेल तर तो ओला नसावा, तो कच्चा नसावा, चांगला तो पण काळाच झालेला असावा, याची खात्री करून घ्यायची. 1-2 पीस यामध्ये मोठे राहिलेले आहेत, बारीक झाले नव्हते मिक्सरमध्ये, तर त्याला थोडासा बनायला वेळ लागत होता. म्हणून मी अजून याला थोडासा धूर निघेपर्यंत गरम केलं, काळं केलं, जेणेकरून काय पूर्णपणे हे चांगलं गरम झालं पाहिजे. कारण की बघा इथं एवढ्या गोष्टी आपण टाकत आहोत, एवढं मेहनतीनं बनवत आहोत, हे खराब झालं नाही पाहिजे आणि याचे फायदे देखील आपल्याला मिळाले पाहिजे. यामुळे व्यवस्थित याला गरम करायचं, घाई करायची नाही. त्यानंतर गाळणी घ्यायची किंवा एखादी बरणी घ्यायची, त्यामध्ये याला आपल्याला गाळायचं आहे. तेल आपलं खूपच छान कलर येतो, वास चांगला येतो आणि अगदी भरपूर दिवस वापरू शकता, पाहिजे तेव्हा वापरू शकता. आता मी याला गाळून घेतलेलं आहे. आता हे जे तेल आहे ना बघा, झाकणबंद बरणीमध्ये तुम्ही ठेवलं तरी चालतं किंवा साध्या बरणीत जरी ठेवलं तरी चालतं बॉटलमध्ये. पण जेवढं तुम्हाला रेग्युलर लागतं, म्हणजे 8-15 दिवसाचं जेवढं लागतं ना तेवढं वेगळं काढून ठेवायचं. म्हणजे दररोज ती बॉटल 4 महिने जी आपण वापरणार आहोत ती अशीच ठेवायची नाही, एवढं लक्षात ठेवा. रेग्युलरसाठी थोडं काढून ठेवा आणि इतरसाठी स्टॉक जर बनवला असेल तर तो वेगळा ठेवा. आणि जेवढं लागतं 15 दिवसासाठी, महिन्यासाठी तेवढं काढत राहायचं. हे थोडं काळजी घ्यायची. म्हणजे का करायचं हे मी तुम्हाला सांगते. तुमच्या जर केसांमध्ये कोंडा असेल आणि आता हे वाटीमध्ये मी तेल काढलं आहे, साधारण हे तेल आता महिन्याभराचं आहे किंवा 4 महिन्याचं आहे, समजा 4 महिन्याचं तेल आहे आणि मी कोंडा केसांमध्ये आहे किंवा इन्फेक्शन काही आहे, तर याच तेलामध्ये मी बोटं बुडवून तेच तेल मी केसांना लावलं तर नक्कीच हे तेलही खराब होऊ शकतं, यामध्ये बॅक्टेरिया होऊ शकतात. त्यामुळे काय करायचं, थोड्या दिवसाचा स्टॉक काढायचा आणि अशी बॉटल वापरा की त्यामध्ये म्हणजे आता यामध्ये कसं आपण बोट टाकूनच तेल घेऊ, पण अशी बॉटल जर तुम्ही निवडली ज्यामध्ये की तुमच्या हातावर तेल तुम्ही घेऊ शकता, 2-4 थेंब म्हणा किंवा काय जे तेल लावायचं आहे ते, म्हणजे आपल्या पूर्ण तेल आपलं खराब होणार नाही, वाया जाणार नाही. छोटी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची आहे. आठवड्यातून 2 वेळा का होईना या तेलाने नक्की मालिश करा. जेंटली आपल्याला केसांच्या मुळाशी, केसांवरती याला लावायचं आहे आणि खूप मसाज अशी जेंटल करायची आहे, जेणेकरून खूप चांगला आपल्याला रिझल्ट मिळतो. ट्राय करा, बेस्ट रिझल्ट मिळतील. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.